मित्रांनो, बरेच वेळेस काय होतं, आता काय झालं, उन्हाळ्याचं वातावरण आहे आणि जिकडं तिकडं आता हरभरे गहू यांचे समजा काढणं चालू आहे आणि आपण काय करतो, शेळ्या त्या ठिकाणी नेतो चारण्यासाठी. आणि मग शेळ्या काय होतं, एखाद्या शेळीला सहन होत नाही, एखादी शेळी फुगती. फुगल्याच्या नंतर मग आपल्याला काय होतं, एक तर डॉक्टर वेळेवर येत नाही आणि मग आपल्याला प्रश्न पडतो, आता ही शेळी उतरली कशी पाहिजे. बऱ्याच जणांचे प्रश्न असतात, आता ही शेळी फुगली तर हिला उतरायला नेमका पर्याय, सोपा पर्याय कोणता आहे, ताबडतोब आपण त्याच्यावरती इलाज करू शकतो. तर असाच रामबाण पर्याय आणि रामबाण उपाय तुम्हाला एकदम सोपा. शेतामध्ये असेल तर शेतामध्ये ताबडतोब तुम्ही असा इलाज करून शेळी आपली फुगलेली 5 मिनिटामध्ये कशी उतरल, तर त्याच्याविषयी मी आज माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ स्किप न करता, थोडाही स्किप नका करू, कारण की तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कारण की शेळी फुगल्याच्या नंतर जास्त वेळ शेळी फुगून जमत नाही, कारण तिचा दम कोंडून एखाद दिवस दगावू पण शकते शेळी. त्याच्यामुळं हा व्हिडिओ, ही माहिती तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. तर चला, मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार मित्रांनो, सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर काय करायचं, शेळी जर आपली फुगली तर तिला एक लिंबाची काडी घ्यायची. लिंबाची घ्या, लिंबाची सगळ्यात भारी असते, कारण की लिंबाची काडी कडू असते आणि सगळ्यासाठी एक म्हणजे चांगली एनर्जी असते. लिंबाची काडी घ्यायची, एवढी घ्यायची समजा ईदभर. तिला कमी घेतली तर चालते आपली, एवढी जरी असली तर फक्त तिच्या तोंडामध्ये बाहेर निघली पाहिजे, तोंडातून अशी घ्यायची आणि आडवी तोंडामध्ये घालायची. एक दोरी घ्यायची बारीक, ती दोरी बांधायची, तोंडामध्ये घालायची. जसं या व्हिडिओमध्ये दाखवतोय त्याप्रमाणे हे शेळीला कसं बांधलेलं आहे आणि शेळी बघा कशी रवंत करते. शेळी 5 मिनिटामध्ये तुमची शेळी उतरली पाहिजे, किती फुगलेली असू द्या. फक्त हा प्रयोग करायचा. शेळीला जसं हे बांधलेलं आहे तसं बांधल्याच्या नंतर ही शेळी काय करते, चावते. ती जशी जशी चावून तसं तसं पोट उतरत चालतं, कारण की शेळी फुगल्याच्या नंतर रवंत करत नाही आणि रवंत केल्याच्या नंतर शेळी उतरायला वेळ लागत नाही. हा एकदम सोपा उपाय आहे आणि 100% म्हणजे 90% शेळी ताबडतोब उतरते. आणि जर नाहीच उतरली यांनी, माझ्या हिशोबानं तर येणंच उतरते, पण नाही जर उतरली तर एक खाजगी उपाय परत एक सांगतो, की आपलं जे तेल असतं, गोड तेल, ते पाजलं तरी पण शेळी उतरती. आणि असं करून जरी नाही शेळी उतरली तर मग मेडिकलमध्ये पॅरलेक्स नावाचं औषध भेटतं, ते शेळीला पाजायचं. ते डॉक्टरच्या सल्ल्यानं तुम्ही किती ml पाजायचं तर ते डॉक्टरला विचारूनच पाजू शकता. तर अशा पद्धतीनं नियोजन करा तुम्ही. पण हा उपाय केल्याच्या नंतर 100% तुमची शेळी उतरणार म्हणजे उतरणार. बराच काही प्रयोग आपण म्हणजे मी स्वतः केलेला आहे, पण सध्या आपल्याकडं तुम्हाला प्रयोग दाखवण्यासाठी नाही, म्हणजे फुगलेले असल्यानंतर आपण ते प्रयोग दाखवू शकतो. तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा 100%. आणि जर नाही जरी झालं तर मेडिकलमध्ये औषधी भेटतात, ती आणून पण तुम्ही करू शकता. पण माझ्या हिशोबानं हा रामबाण उपाय आहे. मेडिकलवरती जाऊस तर इतका वेळ घालूस तर तुम्ही हा प्रयोग जर केला तर 100% तुमच्या शेळीला फरक पडू शकतो. कारण की आता हरभरे खातात शेळ्या, पाणी पितात आणि एखाद्या दिवस नाही पचन झालं तर शेळी फुगते आपली. बरेच काही प्रयोग आहेत असे, तर ते पण बघा तुम्ही करून. पण हा प्रयोग मला एकदम सोपा आणि सुटसुटीत वाटला, म्हणून मी तुमच्यासमोर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवनवीन प्रयोग तुम्हाला आपल्या या चॅनलवर शेळी पालनाविषयी माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्कीच तुम्ही हा प्रयोग करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला थांबू इथंच. धन्यवाद.